अरे वा, शिळा भातापासून बनवलेले आप्पे, त्यासोबत पुदिनाची चटणी, एकदम भारी असे टेस्टी असे आप्पे झालेले. मोठं बाळ पण खायले भाताचे आप्पे. छान लागले दादू, छान 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 छान. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आता सकाळचे 8-8:30 वाजलेले आहेत. आपण सकाळची व्हिडिओला सुरुवात केलेली. तर चला तर म्हणलं आता मग रात्रीचं कसं थोडीशी पोळी भाकरी भात काही शिल्लक राहतं, आणि आजकाल नाही का फ्रीज असल्यामुळे काही खराब पण होत नाही, वाटू होत नाही. तर चला म्हणलं रात्री आम्ही भात केला होता बघा. तर भात भरपूर राहिला, कोणीच खाल्ला नाही, थोडाफार खाल्ला. तर म्हणलं आता एवढ्या भाताचं काय करावं, याचं काही केलं तरी थालपीठ करा, धपाटे करा, काही करायचं. तर चला म्हणलं आज आपण याचा मस्तपैकी वेगळा असा नाश्ता बनवू. तर ह्या भातासाठी मी काय केलेले, तर इकडे पहा पूर्ण असा मी पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहे. तर मी काय केलं, हे सगळं अगोदर मिक्सरमधून पेस्ट करून मग तुमच्याशी शेअर करावं म्हणलं. तर ह्या त्यासाठी मी काय केलेली बीट आहे, एक चांगलं अर्ध बीट घेतलेलं आहे, मिक्सरमधून बारीक केलेले. आणि हे नाही काय, ही पत्तागोबी, ही गुलाबी, ह्या ही डाएटची गोबी. तर ही पत्तागोबी थोडीशी घेतली, ही पण पेस्ट केलेली आहे. आणि एक गाजर पण मी मिक्सरमधून कट करून बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही खिसून घेतलं तरी हे सगळं चालतंय. आणि हे काकडी, एक काकडी घेतली होती छोटी, ती कट करून घेतली. आणि एक आपली पांढरी पत्तागोबी भाजीची हे घेतलेली आहे. थोडीशी कमी जास्त झाली तर काय नाही, चालतंय. आणि इकडं नाही का मी चांगलं 7-8 हिरवी मिरची, जिरं, लसण, अद्रकची पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्ही लसण खात नसला तर स्किप पण करू शकता. तर मी म्हटलं चला या अगोदर सगळी पूर्वतयारी करून तुमच्याशी शेअर करावं. याच्यामध्ये शिमला मिरची असली तर तुम्ही टाकू शकता, किंवा तुम्हाला कांदा आवडत असला तर टाकू शकता. तर चला ती पूर्वतयारी केलेली. तर मी आणि याच्यामध्ये नाही का मी दह्याचा वापर करणार, थोडासा आंबूस, आता उन्हाळा आहे ना, तर त्यासाठी आपण घरी आम्ही असं दही तयार करतो. तर यातलं मी थोडंफार दह्याचा वापर, जास्त आंबट नाही, दही टाकणार आंबूसपणासाठी. आणि चला तर आता मी काय करणार, याच्या अगोदर त्या भांड्यामध्ये हे हातानं चुला चालतंय, मी भांड्यामध्ये पेस्ट करणार आहे. तर याच्यामध्ये मी काय करणार आहे, तुम्ही गव्हाचं पीठ टाकलं तर चालतंय, रवा टाकला तरी चालतंय. तर मी याच्यात थोडाफार असा रवा टाकणार आहे. आणि भात मी याच्यात घातला होता, या पाशी पेस्ट करून घेतलेली. या पाशी तुम्हाला हातानं चुरून होत असला तरी चालते. आणि कसं भात मोकळा असतं त्यामुळे याच्यात थोडंसं पाणी घालायचं, पण कमी जास्त नाही घालायचं, कारण या भाज्यामध्ये आमचं पाणी खूप असतं ना, जास्त पातळ होईल ना असं करायचं, पण टाकायचं थोडंफार पाणी. त्या राहिलेला भात पण मी आता असा पेस्ट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आता ही पण भाताची करून घेतलेली. आणि मंडळी अर्धी वाटीने 1 वाटी असं काय प्रमाण नाही, काय नाही. आता एवढा मोठा उरलेला भात काय करायचं मी पूर्ण भाताचं, आणि कमी जास्त जरी भाज्या झाल्या तरी काय नाही, शेवटी खायचेच पदार्थ आहे ते. तर आता सगळ्या टोपल्याची पूर्ण काढून घेते. जी भाताची पेस्ट तयार केली ना मंडळी, त्याच्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ टाकू शकता, पण मी काय केलेलं आहे, थोडासा रवा टाकायला माझ्याकडे जितका होता तेवढा अर्धी वाटी, तुम्ही जास्त पण करू शकता, जास्त कमी रवा. तर मंडळी ना काय, ह्याला भाताला प्रमाण नाही, कमी जास्त रव्याला नाही, किंवा ह्या भाज्याला नाही. आपल्याला जसा अंदाज, तर आपल्याला दररोजच्या स्वयंपाकातला कळतो, अंदाजानं भाज्या मिक्स करून असं नवीन पदार्थ करायचा, बिलकुल बिघडत नाही, काही नाही. ह्याला प्रमाण नाही, काही नाही बघा मंडळी, सरळ आपल्या साध्या सोप्या पद्धतीनं करायचं. मध्ये मी असा 1 चमचा रवा चांगला खसखस हातावर चोळून घातलेले. ते मी जिरं घातलं नाही, कारण मिरचीमध्ये जिरं घातलेले. तर आता या जी भाज्या आहेत ना, तर पूर्ण याच्यात घालून घ्यायच्या. तर या पाहिजे गुलाबी कलरची पत्तागोबी डाएटसाठी चांगली आहे, पौष्टिक अशी. तर बारीक केलेलं गाजर, बीट, हे केलेली काकडी, पत्तागोबी पांढरी आपली स्वयंपाकातली, शेवटी ही हिरवी मिरची, लसण, अद्रक. तुम्ही हिरवी मिरची ऐवजी लाल तिखट हे वापरलं तर आपल्या मनावर, पण हिरवी मिरचीने छानपैकी आणखी फ्लेवर येतो. मी हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे. तुम्ही आजच्या चवीनुसार मीठ घालायचं, काहीतरी मीठ ठेवायचं काढून, जास्त खरट होऊन जास्त नाही, असे थोडं बस होईल. आणि आता हे काय करायचं चांगलं, आता याच्यात दही राहिले घालायचं. आणि आता याच्यात आंबूसपणासाठी थोडंसं दही घालणार आहे. तुम्ही दही नसेल तर लिंबू पिळलं तरी चालतंय. दही पण आपल्या आवडीनुसार, जास्त कमी आंबट, जास्त आंबटनुसार दही घालायचं. मी नका ते पूर्ण चांगलं खसखस चुरून नंतर तुम्हाला दाखवते. तर पहा मस्त. आणि नाही का बीट आणि पत्तागोबी गुलाबी होती ना, त्यामुळे थोडं लालसर कलर आलाय.
पण खायला एकदम पौष्टिक असं विटामिन युक्त ही मंडळी नाश्ता. मधल्या कोथिंबीरीनं माझ्या सुट्टी घेतलेली, संपावर आहे कोथिंबीर. तर चला म्हणलं काय हरकत नाही, कोथिंबीर नसली तरी मस्त टेरेस गार्डनवर मस्त पुदिना आहे माझ्या इथं. तर चला म्हणलं आज आपण पुदिन्याची चटणी बनवू. तर ह्या मी पुदिना नेण्यासाठी आलेले, 1-2 कुंड्यामध्ये पुदिना आहे. तर चला भरपूर सारा पुदिना घेऊन याची मी आज मस्तपैकी चटणी बनवणार आहे. ह्या मस्त गच्चीवरचा पुदिना आणलेले, शेंडे खुडून आणलेले आहेत, मस्त धुवून घेतलेले. तर ही मी काय करणार आता ह्याची चटणी बनवणार आहे. त्यासाठी भरपूर असा पुदिना घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत मी थोडंसं अद्रकचा तुकडा घेतलेला धुवून, थोडीशी मुठभर शेंगदाणे कच्चे घेतलेले भाजून नाही, आणि थोडेसे डाळ घ्यायचे, तोलून मोजून नाही काही नाही, आपल्या अंदाजाने घ्यायचे. आणि थोडंसं जिरं घ्यायचं, नुसार हिरवी मिरची घ्यायची, मी 4-5 मिरच्या घेतलेले. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं याच्यामध्ये. आता याच्यात थोडंसं पाणी घालायचं सगळी वाटी आणि मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. तर झाली चटणी तयार. आता ह्याच्यात पानासाठी दही टाका किंवा लिंबाचा रस पण पिळला तर चालते. तर मी याच्यात अर्ध लिंबू पिळून घेणार आहे, म्हणजे आंबट चटणी आता उन्हाळ्यात छान वाटते. आता याच्यात मी एक अर्ध लिंबू पिळून घेणार आहे. रस भरपूर निघला, याच्यात अर्धच बसते. 10-15 मिनटं झालं हे भिजायला. तर याच्यातले मी अर्ध काढून ठेवलेलं आहे, कारण आम्हाला नाश्त्याला आम्ही 2 जण येतं, तर त्यामुळं आम्ही अर्ध काढून ठेवलेलं आहे, ते नंतर करणार आहे तासाभरानं. आता ह्या अर्ध्याचं आम्ही इथं थोडंसं आप्यासारखं करणार आहे. आपण आप्या करतो ना तशा टाईपचं. तर तुम्ही थालपिठासारखं ताटात थापून पण वाफेनं मस्त होते. म्हणलं चला मला आपे पात्रातच बनवू म्हणलं. तेव्हा त्यासाठी हे खाली तेल लावून घेणे अगोदर. हे अर्धा ठेवलेलं आहे, हे नंतर तासाभराण्याचं करणार आहे. हा मस्तपैकी आप्पे झालेत पहा मंडळी. आपण छान आता ही बाजू थोडीशी शेकून देऊ आणि मस्त चला नाश्त्यासाठी थांबलेले गरम गरम खायला. नाही का मी अशाच पद्धतीनं आता बाकीच्या पिठाचे आप्पे करून घेणार आहे मंडळी. तर चला आता उशीर व्हायला नाश्त्याला. दुसरा पण घाणा लगेच करतो. आता वरतीवर नाश्ता सुरू आहे. अरे वा, एकदम भारी असे झालेले आहेत, चवीला मस्तपैकी पौष्टिक आणि पूर्ण मिक्स भाज्याची मंडळी. कधी असं थोडाफार शिळा भात उरला ना तर वाया जात नाही. असं काहीतरी करायचं, खायला पण नवीन पदार्थ भेटते, चविष्ट पण आणि एकदम भारी असं मिक्स म्हणजे पौष्टिक असं भेटते खायला. ह्या आमचा छोटा नातू पण खायला माझ्यासोबत. तर चला तर मंडळी, कसे वाटले आमच्या शिळ्या भाताच्या आप्या, आवडल्या जरूर कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. अरे वा, एकदम भारी मस्त.